डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम यामध्ये आपल्याकडे पहिला जो प्रश्न आहे तो आहे विच आर टू मेजर ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे कोण? सजीव. सजीवांचे दोन मुख्य गट कोणते? तर आन्सर आहे प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर वनस्पती आणि प्राणी. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे राईट द नेम ऑफ एनी ॲनिमल विच लाईव्ह इन स्नोई हिमालयन रिजन. म्हणजे जे बर्फाळ हिमालयीन प्रदेश असतो है ना, तर या बर्फाळ प्रदेशामध्ये राहणाऱ्या एका प्राण्यांचे नाव तुम्हाला लिहायचे आहे. तर यामध्ये बियर म्हणजे अस्वल, त्या व्यतिरिक्त याक नावाचा पण असतो पहा. तिसरा प्रश्न आहे विच इज द हॅबिटाट ऑफ कॅमल. म्हणजे जे उंट आहे हा उंट आपल्याला कोणत्या प्रदेशामध्ये आढळतो? तर उत्तर आहे डेझर्ट म्हणजे वाळवंट. चौथा प्रश्न आहे कंगारूज मोस्टली फाउंड इन विच कंट्री. आता हा प्रश्न आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. कंगारू मुख्यत्वे कोणत्या देशामध्ये आपल्याला दिसून येतील? तर देश कोणता आहे? ऑस्ट्रेलिया. पाचवा प्रश्न आहे हॅबिटाट ऑफ डिफरंट ॲनिमल्स डिपेंड ऑन विच फॅक्टर. मग कोणत्या प्रदेशामध्ये कोणते ॲनिमल्स राहतील हे कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे? तर पहिला आहे लोकल टेम्परेचर, म्हणजे एका विशिष्ट भागामध्ये तापमान किती आहे. तापमान जास्त असेल, वाळवंट असेल तर तिथे उंटासारखे ॲनिमल दिसेल आपल्याला. शीत प्रदेश असेल तर बियर म्हणजे अस्वलासारखा ॲनिमल आपल्याला दिसेल. दुसरा आहे अवेलेबल फूड, कोणत्या प्रदेशामध्ये कोणते ॲनिमल राहतील हे कशावर डिपेंड आहे की त्या प्रदेशामध्ये अवेलेबल फूड म्हणजे अन्न कोणतं उपलब्ध आहे. अन्नच जर नसेल तर त्या प्रदेशामध्ये विशिष्ट ॲनिमल राहू शकतो का? नाही. आणि तिसरा आहे अदर ॲनिमल्स इन दॅट एरिया, म्हणजे त्याच प्रदेशामध्ये दुसरे प्राणी कोणते आहेत. तर हा सुद्धा एक घटक महत्त्वाचा आहे. सो एखाद्या प्रदेशामध्ये कोणते ॲनिमल्स असतील हे तीन गोष्टीवर डिपेंड आहे. एक लोकल टेम्परेचर म्हणजे तिथलं तापमान कसं आहे, अवेलेबल फूड म्हणजे त्या प्रदेशामध्ये अन्न कोणतं उपलब्ध आहे, आणि अदर ॲनिमल्स इन दॅट एरिया म्हणजे त्या प्रदेशामध्ये अजून कोणकोणते ॲनिमल्स आहेत. सहावा प्रश्न आहे राईट नेम ऑफ एनी फोर ॲनिमल्स विच लिव्स ऑन लँड दॅट इज द टेरेस्ट्रियल ॲनिमल. म्हणजे अशा आपल्याला चार प्राण्यांची नावं लिहायची आहेत की जे जमिनीवर राहतात. जमिनीवर जे राहतात त्यांना आपण भूचर म्हणतो, त्याला इंग्रजीमध्ये टेरेस्ट्रियल ॲनिमल्स म्हणतात. तर यामध्ये टायगर तर माहिती आहे तुम्हाला, वाघ, लायन पण तुम्ही घेऊ शकता, सिंह, गोट, शेळी, फॉक्स, कोला, ओल्फ, लांडगा, त्यानंतर डॉग असेल, कॅट असेल, हे सुद्धा टेरेस्ट्रियलमध्ये येतात. जेवढे काही ॲनिमल्स जमिनीवर राहत असतील तर त्यांना आपण भूचर किंवा टेरेस्ट्रियल ॲनिमल्स म्हणायचं. मग आता डिफाईन टेरेस्ट्रियल ॲनिमल म्हणजे भूचर प्राणी कशाला म्हणायचं त्याची व्याख्या आपल्याला लिहायची आहे. ॲनिमल्स दॅट लाईव्ह ऑन लँड आर कॉल्ड ॲज टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. म्हणजे जे ॲनिमल्स, असे प्राणी की जे कुठे राहतात, लँड म्हणजे जमिनीवर राहतात, तर त्यांना आपण काय म्हणायचं? टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. विच ॲनिमल्स लिव्ह इन ब्युरोज. मग आता जमिनीमध्ये बीळ करून राहणारे कोणकोणते ॲनिमल्स आहेत? तर त्यामध्ये तुम्हाला चार उदाहरण दिले आहेत पहा. ओके, आता हे समजलं ना. टेरेस्ट्रियल ॲनिमल्स म्हणजे कोणते? जे जमिनीवर राहतात ते ॲनिमल्स. विच ॲनिमल्स लाईव्ह इन ब्युरोज म्हणजे जमिनीमध्ये बीळ करून राहणारे प्राणी कोणते आहेत? माऊसचा अनेक क्वेश्चन येते म्हणजे उंदीर. बँडिकूट्स म्हणजे काय? घूस. मोठा उंदीर असतो ना त्याला आपण घूस म्हणतो. श्रीव्ज म्हणजे चिचुंद्री, आणि रॅबिट म्हणजे काय? ससा. तर हे सर्व ॲनिमल्स ब्युरोजमध्ये राहतात. नववा प्रश्न आहे फिशेस स्विम थ्रू विच ऑर्गन. आता मासे पाण्यात पोहतात, मग हे पोहत असताना ते
स्वतःचे कोणकोणते अवयव वापरतात? तर एक आहे फिन्स आणि दुसरा आहे टेल्स. तर त्यांचे जे पर आहेत फिन्स आणि टेल्स म्हणजे त्यांची जी शेपूट असते हे ना, शेवट टेलकडचा भाग, तर त्याच्या साहाय्याने ते स्विमिंग करत असतात. 10वा प्रश्न आहे, थ्रू विच ऑर्गन डू फिशेस टेक इन ऑक्सिजन? आता जसं आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे, तर पाण्यामध्ये जरी राहत असतील तर फिशेसला सुद्धा कशाची गरज आहे? ऑक्सिजनची. मग हे ऑक्सिजन ते कसं मिळवतात? कोणत्या अवयवाच्या थ्रू? तर तो ऑर्गन आहे गिल्स. गिल्स म्हणजे कल्ले. पाणी जे आहे ना, त्याचं रेणूसूत्र आहे H2O. हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून पाणी तयार होते, याचा अर्थ पाण्यामध्ये पण ऑक्सिजन आहे. आणि ते ऑक्सिजन जलचर प्राणी घेत असतात. आणि स्पेशली फिशेस संदर्भात जर पाहिलं आपण तर गिल्सच्या साह्यानं शोषण करत असतात. कोण? मासे. पुढचा प्रश्न आहे, विच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲक्वॅटिक? ॲक्वॅटिक म्हणजे काय? जलचर. तर जलचर प्राणी कोणते? तर पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांना आपण जलचर प्राणी म्हणतो. म्हणून ॲनिमल्स दॅट लिव्ह देअर एंटायर लाईफ इन वॉटर, म्हणजे ज्या प्राण्यांचं संपूर्ण जीवन हे पाण्यामध्येच असतं, अशा प्राण्यांना कोणते प्राणी म्हणायचं आपण? ॲक्वॅटिक किंवा जलचर म्हणायचं. त्यानंतर आहे ॲम्फिबियन. ॲम्फिबियन म्हणजे काय? उभयचर, म्हणजे जे जमिनीमध्ये पण राहू शकतात, जमिनीवर, आणि पाण्यामध्ये पण राहू शकतात. फ्रॉग सारखे ॲनिमल माहिती तुम्हाला, आहे की नाही? फ्रॉग असेल, टॉर्टॉईस, कासव असेल, ते जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी राहतात, म्हणून ते ॲम्फिबियन आहेत. आणि म्हणून ॲम्फिबियनची व्याख्या काय असेल? ॲनिमल्स विच लिव्ह बोथ ऑन लँड अँड इन वॉटर, म्हणजे जे जमिनीवर पण राहतात आणि पाण्यामध्ये पण राहू शकतात, तर त्यांना म्हणायचं आपण ॲम्फिबियन्स. शेवटचा प्रश्न आहे एरियल्स. एरियल्स म्हणजे नभचर, हवेत उडणारे, झाडावर राहणारे जे प्राणी असतात, अर्थातच पक्षी, तर त्यांना आपण एरियल्स म्हणतो. सो बर्ड्स स्पेंड मच ऑफ देअर टाइम ऑन ट्रीज ऑर फ्लाइंग इन द स्काय. तर पक्ष्यांचा जास्तीत जास्त वेळ हा झाडावर किंवा उडण्यामध्ये जातो, आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणायचं? एरियल म्हणजे नभचर प्राणी.